हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघूया रंगीबिरंगी घरच्या घरी मावा गुलाबजामुन. रक्षाबंधन आणि 15 ऑगस्ट येत असल्यामुळे आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी रेस्टॉरंटसारखे गुलाबजामुन बघूया. KS प्रिया किचनला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. मी 100 ग्राम मावा घेते, 100 ग्राम पनीर, मैदा, मिल्क पावडर, सगळं माप मी परफेक्ट लिहून दिलेलं आहे. त्यानुसार आपण सगळं व्यवस्थित घेऊया. कॉर्नस्टार्च पण घेऊया. सगळं एकजीव थोडंसं चिमूटभर खायचा सोडा टाकून घेते. हाताने असं ब्रश करत करत मी त्याला कुस्करून घेते. सगळं एकजीव करून त्याला आपण हलक्या हाताने सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा. मावा आपला सॉफ्ट असल्यामुळे गुलाबजामुन पण सॉफ्टच होणार. सगळं कुस्करून घेत आहे. बघा, अशा प्रकारे एक जीव झालेलं आहे सगळं. त्याच्यामध्ये थोडंसं वाटीभर दूध घेऊन थोडं थोडं टाकून एक छानसा असा डो तयार करून घ्यायचा. हलक्या हाताने मी गोळा तयार करून घेते. एकदम सॉफ्ट असा कणिक मळण्यापेक्षा पण एकदम सॉफ्ट हाताने मळून घेऊया. बघा, हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे. याचा मी छोटासा भाग बाजूला सेपरेट करून घेते, कारण रंगीत करायचे ना आपल्याला. थोडासा आपण याच्यामध्ये चिमूटभर ऑरेंज कलर घालूया. हे अशा प्रकारे हे मी सगळं मिक्स करून घेते त्याच्यामध्ये, म्हणजे परफेक्ट एक जीव करून घेऊया. बघा किती छान कलर येते. बघा, सुंदर कलर आलेला आहे त्याला, बघू शकता. त्याला मी साईडला करते आणि आता दुसरा कलर एक अजून छोटासा पॉट्स काढून त्याचा बनवून घेऊया. मी ग्रीन कलर टाकत आहे. तुम्ही तुमच्या स्वइच्छेने कोणताही कलर टाकून रंगीत गुलाबजामुन बनवू शकता. पण आता इंडिपेंडेंटसाठी छान कलर ब्लॅकचा येतो ना, म्हणून मी 3 कलर ट्राय कलरचे बनवत आहे. बघा, छोटे छोटे असे गोळे काढून घ्यायचे अशा प्रकारे. आणि आपला सगळ्यात मोठा व्हाईटवाला बेस, त्याला हलक्या हाताने प्रेस करून आतमध्ये पहिलं ऑरेंज ग्रीन ठेवायचं. टरबूजच्या बिया किंवा चारोळी टाकली तरी पण एकदम मस्त लागते. त्याला हलक्या हाताने असं प्रेस करत गोळा करून घेते. अशा प्रकारे मी सगळेच बनवून घेते एक साथ. KS प्रिया किचनला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. साखरेची चाचणी बनवूया आपण. वाटीभर साखर घेतलेली आहे मी. 2 ग्लास पाणी टाकते, कारण चाचणी थोडीशी पातळ करायची, नंतर घट्ट करायची. त्याला तेल काढून घेते. इकडं कढई गरम करायला ठेवली आहे. गोळे माझे बनवून झाले, तळून घेते हलक्या हाताने. अजून तुम्हाला जर कुठले व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंट करा. माझ्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ पण आहेत. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. बघा, छानसा आकार आलेला, कलर आलेला आहे ना ह्याला, मस्त वाटतात ना. इकडं पाक पण तयार झालेला आहे साखरेचा. त्याच्यात विलायची पावडर टाकून घेते आणि हे तळलेले गुलाबजामुन पण टाकून घेते. बघू शकता, मस्त झालेत ना. थँक्यू. व्हिडिओ बघण्यासाठी माझा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्यासाठी सणांसाठी स्पेशल रंगीत गुलाबजामुन नक्कीच ट्राय करा. एकदम मस्त असे, टेस्टला पण भारी. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. थँक्यू.